वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। मागच्या रविवारपर्यंत आपण सर्व भगवद्गीता म्हणजे 17 अध्याय कसे ओळीने आले या संबंधी निरूपण पाहिलं। आज आपण 18वा अध्याय घेणार आहोत। हा 18वा अध्याय सर्व गीताशास्त्राचं उपसंहार म्हणून आलेला आहे। अर्जुनाला जो आसक्तीजन्य मोह झालेला होता त्या मोहाचं स्वरूप स्वजनासक्ती, स्वदेहासक्ती, कर्मफलासक्ती आणि अकर्मासक्ती म्हणजे मुळीच कर्म न करणं अशा प्रकारचं होतं। या मोहातून पुढे आत्मस्मृतीचा नाश आणि शेवटी बुद्धीचं स्थैर्य नाहीसं होणं आणि पर्यायाने आत्मनाश अशी एक हानीची परंपरा घडते। भगवंतांनी अर्जुनाला जे गीताशास्त्र सांगितलं त्याच्या फलस्वरूप अर्जुन या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांना आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला, मला स्मृती प्राप्त झाली, माझी बुद्धी स्थिर झाली, माझे सर्व संदेह फिटले आणि आता तू सांगशील ते मी करतो अशी कबुली देतो आहे। या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने भगवंतांना हे महाबाहो ऋषिकेशा, संन्यासातील तत्व आणि हे त्यागातील तत्व मी वेगळं वेगळं जाणू इच्छितो असा प्रश्न विचारलेला आहे। संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निषूदन। संन्यास आणि त्याग या संबंधी अर्जुनाने परत एकदा चर्चा उपस्थित केलेली आहे। 5व्या अध्यायात जो कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही, जो सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त झाला तो नित्य संन्यासी समजायचा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। नित्य संन्यासी याचा अर्थ नेहमीच संन्यासी। ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, कशाचाही द्वेष जो करत नाही आणि कशाचीही कांक्षा इच्छा जो धरत नाही। निर्द्वंद्वो ही महाबाहो, तसंच जो द्वंद्वरहित असा आहे, द्वंद्वांना समानतेने पाहतो असा आहे। सुखम बंधात प्रमुच्यते, तो अत्यंत सुखेनैव सर्व बंधांपासून मुक्त होतो। सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवद्गीतेचा संन्यास आहे। अशा प्रकारे संन्यासाची एक व्याख्याच 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेली आहे। सर्व कर्म करूनही तो अनायासे सर्व बंधापासून मुक्त होतो असं जे संन्यासाचं लक्षण सांगितलं
6व्या अध्यायाच्या प्रारंभी कर्मफळाचा आश्रय न करता अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः, जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी, असा भगवंतांनी निर्वाळा दिला. स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. मुळीच कर्म न करणारा संन्यासी नाही, न निरग्निः अग्नीची पूजा न करणारा किंवा कर्म न करणारा, अशा बाहेरच्या कर्मांचा संन्यासी आणि योगी या संकल्पनेशी संबंध नाही. कर्मफळाचा आश्रय न करता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी. याचा अर्थ संन्यास म्हणजे राग, द्वेष म्हणजे हवं आणि नको हे न राखता कर्मांचा फलत्याग, असा अर्जुनाने या सर्व गोष्टींचा अर्थ घेतला. भगवंतांनी नंतर 14व्या अध्यायात सात्विक, राजस आणि तामस असे कर्मांचे त्रिविध प्रकारचं वर्गीकरण केलं. तसंच सत्वगुणाची उत्तरोत्तर वृद्धी, सतत प्रयत्नांनी शेवटच्या घटकेपर्यंत सत्ववृत्ती टिकवून ठेवणं, समग्र कर्म सत्वगुणाशी जोडून द्यावं, असंही वर्णन अर्जुनाने भगवंतांकडून ऐकलं. त्यामुळे सात्विक कर्माचं अभिमानरहित आचरण आणि राजस, तामस अशा कर्मांचा सर्वथैव त्याग हाच त्या ठिकाणी अभिष्ट ठरला. राजस आणि तामस ही कर्म सोडून देऊन सात्विक कर्म अभिमानरहित वृत्तीने करायची, असं भगवंत म्हणाले. जर पूर्वी 5व्या आणि 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे राजस आणि तामस कर्म रागद्वेष न राखता आणि फळाचा त्याग करून केली तर त्याला मग संन्यास म्हणायचं का, असा प्रश्न उपस्थित झाला. कर्मफळाचा त्याग किंवा कर्मफळावर अवलंबून न राहता कर्तव्य कर्म करणं हा जर भगवद्गीतेचा संन्यास असेल किंवा नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, कशाचाही द्वेष करायचा नाही, कांक्षा करायची नाही, द्वंद्वरहित राहायचं, या भूमिकेतून जर राजस आणि तामस कर्म केली तर भगवद्गीता आता काय म्हणणार? मग त्याला संन्यास म्हणणार का म्हणणार नाही? कारण 14व्या अध्यायामध्ये राजस आणि तामस कर्म पूर्णपणाने सोडावीत असं भगवंतांनी सांगितलं. आणि सात्विक कर्म अभिमान सोडून करायची, सत्वगुणाचा उत्कर्ष करून गुणातीत व्हायचं असं भगवंतांनी सांगितलं. या 2 वचनांमध्ये अर्जुनाला विरोध दिसायला लागला. भगवंतांना नेमका अभिप्रेत काय आहे की राग आणि द्वेष सोडून द्वंद्वरहित होऊन कर्म करणं, कर्माच्या ठिकाणी आश्रय न धरता कर्म करणं, या कर्मांमध्ये सात्विक, राजस आणि तामस ही 3ही कर्म आली. असं असताना राजस आणि तामस कर्मांचा सर्वथैव त्याग 14व्या अध्यायामध्ये कशासाठी सांगितला? कारण या निकषाप्रमाणे राजस आणि तामस कर्म केली तरी देखील तो संन्यास ठरायला पाहिजे. संन्यासाचं नेमकं तत्व मग काय आहे? कारण भगवंत 5व्या 6व्या अध्यायामध्ये जे बोलतात ते
14व्या अध्यायामध्ये ते विधान राखत नाहीत असं अर्जुनाला वाटायला लागलं. संन्यासाचं नेमकं तत्व आणि त्यागाचं नेमकं तत्व मग काय असलं पाहिजे असं अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न म्हणून निर्माण झाल्यामुळे अर्जुनाने भगवंतांना त्यागाचं आणि संन्यासाचं नेमकं तत्व मी पुन्हा एकदा वेगळं वेगळं जाणून घेऊ इच्छितो असा प्रश्न या अर्जुनाच्या या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने भगवंतांना विचारला. त्याच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले की काम्य कर्मांचा न्यास म्हणजे सोडणं, काम्य कर्म पूर्णपणाने सोडून देणं, याला शहाणे लोक संन्यास असं म्हणतात. व सर्व कर्मांच्या फलाचा त्याग करणे याला पंडित त्याग असं म्हणतात असं उत्तर भगवंतांनी दिलं. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. काम्य कर्म सोडून देणं याला शहाणे लोक संन्यास असं म्हणतात आणि सर्व कर्मफल त्यागम प्राहुः त्यागम विचक्षणः. सर्व कर्मांच्या फलाचा त्याग याला त्याग असं पंडित म्हणतात असं उत्तर भगवंतांनी दिलं. काही कर्म स्वरूपतःच कामनेने उभे होतात आणि कामनेवर उभ्या अशा कर्मांपासून साहजिक विषयपूर्ती साधली जाते. असं असल्यामुळं फलत्यागपूर्वक ती कर्म करता येत नाहीत. अशा कर्मांची इतर कर्मांहून वेगळी अशी श्रेणी सांगितलेली आहे. त्यांना काम्य कर्म असं म्हणायचं. अशा कर्मांचा संन्यासच करावा असं भगवंत सांगतात. म्हणजे जी कर्म स्वरूपतःच कामनेवर उभी आहेत, कामना हेच त्यांचं स्वरूप आहे, अशी कर्म करायला प्रवृत्त झालं तर विषयांमध्येच पडणं होतं. आणि ज्याचा हेतूच कामनापूर्ती असा आहे त्याचा फलत्याग संभवत नाही. त्यामुळे ती कर्मच सोडून दिली पाहिजेत असं भगवंत म्हणतात. काम्यानाम कर्मणाम न्यासः संन्यासम कवयो विदुः. आणि बाकीची जी सर्व प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती मात्र फलत्यागपूर्वक करावीत असा निर्वाळा भगवंत देतात. भगवंतांनी आधीच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सात्विक यज्ञ, दान, तप, तुम्हाला आता परत पहिला आणि दुसरा अध्याय ऐकल्यामुळं 17व्या अध्यायामध्ये जे वर्गीकरण केलेलं होतं सात्विक, राजस आणि तामस हे आठवायला लागेल. सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक तप ही कर्म नित्य करणीय आहेत असा तिथं भगवंतांनी निर्वाळा दिलेला होता आणि आवश्यक अशीही आहेत. ही जी पुण्यकर्म आहेत ती फलाशा आणि ममत्व याचा त्याग करून करावीत असं भगवंत म्हणतात. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञ दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. जी सात्विक म्हणून कर्म आहेत ती कर्म
अवश्यमेव करावीत, यज्ञ भावनेनी करावीत, त्याच्या फलाशेचा आणि ममत्वाचा त्याग करून करावीत. जो त्याग म्हणून भगवंतांनी सांगितला, 3 गुणांप्रमाणे त्याचा म्हणजे सत्व, रज आणि तम याप्रमाणे या त्यागाचा देखील भेद आणि खरा त्यागी किंवा संन्यासी कोण याचं विवरण याच्या पुढे भगवंत करतात. त्याच्यामध्ये जो सात्विक त्याग आहे त्याचं वर्णन भगवंत नेमलेलं जे कर्म आहे म्हणजे उचित कर्म जे आहे, जे स्वभाव प्राप्त अधिकारानुसार प्राप्त झालेलं असं कर्म आहे, अशा कर्माचा समावेश करतात. तर राजस त्यागामध्ये जे प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते काया क्लेशाच्या भयाने टाळणं. त्याच्यामध्ये श्रम आहेत, शरीराला श्रम आहेत अथवा मनाला बुद्धीला श्रम आहेत म्हणून ते टाळणं. उदाहरणार्थ सेवेसारखं कर्म आहे तर काया क्लेशाच्या भयाने ते टाळणं. आणि जो तामस त्याग आहे तो म्हणजे स्वधर्माप्रमाणे नियत असं जे कर्म आहे त्या कर्माचा मोहपूर्वक केलेला त्याग म्हणजे अन्य कोणत्या तरी कारणाने मोह पडल्यामुळं स्वधर्म कर्माचा केलेला त्याग. सात्विक त्याग आहे तो त्याग केवळ कर्तव्य भावनेनी प्रेरित होऊन म्हणजे सेवा आणि समर्पण भाव. म्हणजे सात्विक त्यागामध्ये एकतर नेमलेलं उचित स्वधर्म कर्म हे असेल, केवळ कर्तव्य भावनेनी प्रेरित होऊन ते कर्म केलेलं असेल म्हणजे सेवेच्या भावनेनी समर्पणाच्या भावनेनी, तसंच ते ममत्व सोडून केलेलं असेल. आणि या सात्विक त्यागामध्ये फक्त फलाचा त्याग संभवतो, फलत्यागपूर्वक, पण ते कर्म करायची प्रवृत्ती असते. तर राजस त्याग जो आहे तो काया क्लेशाच्या भयानी कर्मच सोडून देणं, कर्मालाच हात न घालणं असं त्याचं स्वरूप राहतं. कर्म दुःखदायक आहे एवढ्याच कारणासाठी केवळ कर्म टाळणं ही राजस त्यागाची प्रवृत्ती आहे. तर तामस त्याग जो आहे तो अन्य कशाच्या तरी मोहानी प्राप्त कर्तव्य कर्म टाकून देणं असं त्याचं स्वरूप आहे. याला भगवंत अनियत किंवा स्वैराचाराच्या भावनेनी कर्तव्य कर्म टाकणं असं म्हणतात. असं जर असेल, त्याग आणि संन्यास याच्या मागच्या भूमिका भगवंतांनी अशा प्रकारे स्पष्ट केल्या असतील तर मग खरा त्यागी किंवा खरा संन्यासी कोण?
आपण खरोखर आत्मा आहोत की नाहीत असाही संशय असतो, जोपर्यंत पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत. अशा प्रकारच्या सगळ्या संशयांचा विवेकाने त्यागच करून अशी कर्म करावी लागतात. तसंच देहवंत जो आहे, ज्याला देह लाभलेला आहे, त्याला कर्म सोडणं, सर्वथा कर्म सोडणं हे अशक्य आहे, हे समजल्यामुळं जो सात्विक कर्मांमध्ये रत असतो असा. आणि जर कर्म करावंच लागत असेल तर त्याचं फळही मिळणार हे समजलेला, पण मनातून फलत्याग केलेला. नहि देहभृताम शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागी इति अभिधीयते. देहवंत आहे त्याला कर्म सोडणं, सर्वथैव सोडणं हे अशक्य आहे. म्हणून त्या कर्माच्या फलाचा मनतः त्याग करणं एवढीच गोष्ट शक्य आहे. ज्ञानी पुरुष एकूणच कर्माकडे पाहतो कसा हे भगवंतांनी या अध्यायामध्ये अधिक स्पष्ट केलं. सर्व कर्म घडून येण्यासाठी म्हणून जो सांख्यांचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताप्रमाणे 5 कारणं असतात असं भगवंत सांगतात. पहिलं कारण म्हणजे अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अतिशय महत्वाचा असा श्लोक. कर्म घडून येण्यासाठी म्हणून पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अधिष्ठान, आधार किंवा आश्रयरूप जागा. कर्म घडून येणार हे देहाच्या आश्रयाने, मनाच्या आश्रयाने, बुद्धीच्या आश्रयाने, तसंच परिस्थितीच्या आश्रयाने कर्म घडून येतं. याच्यापेक्षा इतर कोणतंही कारण कर्म करण्याकरता म्हणून नसतं. याचा आधार असतो, याचं अधिष्ठान असतं. देहाशिवाय अथवा मनाशिवाय अथवा बुद्धीशिवाय कर्म होऊ शकत नाही. तसंच त्याच्याकरता एक स्पेस लागते, जागा लागते, जागेचंही अधिष्ठान असतं. एवढ्या गोष्टी असल्याशिवाय आधारभूत अधिष्ठानभूत असणाऱ्या कधीही कर्म घडत नाही. हे अधिष्ठान कर्म घडून येण्यासाठी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट राहते आणि आपल्या सर्वांच्या कर्मामध्ये ती उपस्थित असते. अधिष्ठानम तथा कर्ता. कर्ताभाव हे कर्म घडून येण्यासाठी महत्वाची गोष्ट असते. जर कर्ताभाव नसेल मुळातच तर कर्मच घडून येत नाही. त्याच्यासाठी कर्म प्रेरणेची गरज असते. म्हणून कर्त्याच्या ठिकाणी असणारी मूळ कर्तृत्व प्रेरणा ही कर्म करायला कारण राहते. जर कर्माविषयी कोणतीही करण्याची प्रेरणा नसेल कर्त्याच्या ठिकाणी तर कर्म संभवत नाही. ही जी मूळ कर्तृत्व प्रेरणा आहे त्या प्रेरणेसाठी म्हणून देहाविषयीचा अभिमान ही आवश्यक गोष्ट आहे. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अशा प्रकारचा अभिमान, देहबुद्धी ही गरजेची गोष्ट आहे कर्त्याच्या ठिकाणी असणारी. ती जर नसेल तर कर्म घडणार नाही. तो कर्ता या भावनेमध्ये येणारच नाही. म्हणून देह धारणेविषयक अभिमान, तसंच आपण करतो या कर्तेपणाचा अभिमान देखील जरुरीचा आहे कर्म घडण्यासाठी. म्हणून स्वामीजी मौजेनी सांगत असत ना की एखादी भगिनी म्हणते
की मी यांच्या घरी लग्न होऊन आले तेव्हा यांच्या घरी काही नव्हतं. हा जो सगळा चकचकीत स्टेनलेस स्टीलचा संसार दिसतो आहे तो माझ्यामुळे झालेला आहे असं ती भगिनी म्हणते. हा कर्तेपणाचा जो अभिमान आहे तो अभिमान कर्म करण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम. तसंच अधिष्ठान आहे, आधाररूप आश्रयरूप जागा आहे. तसंच देह मन बुद्धी आहे आणि त्या देह मन बुद्धीच्या ठिकाणी कर्माची प्रेरक शक्ती आहे, कर्तृत्व शक्ती आहे, तिचा अभिमान आहे. अशा रीतीने अधिष्ठान आणि कर्ता असले तरी देखील अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे करणम. विविध साधन साहित्य किंवा उपकरणं देखील आवश्यक आहेत. कर्म करायची असतील तर त्या कर्माला आवश्यक अशी उपकरणं अथवा साधनं ही कर्म करण्यासाठी म्हणून आवश्यक गोष्ट राहते. अशा प्रकारची साधनं साहित्य उपकरणं किंवा अवजार ज्याला म्हणतात ही बाहेरची जशी आवश्यक आहेत तसं स्वतःच्या देहातली देखील जी साधनं किंवा उपकरणं आहेत त्याचीही गरज आहे. जसे हात पाय डोळे कान इत्यादी ज्या गोष्टी आहेत याचंही सहकार्य करण म्हणून करण्याची साधनं म्हणून जरुरीची आहेत. कारण त्यांनीच कर्म प्रवृत्ती प्रत्यक्षात अंमलात येणार. विविधाश्च पृथक चेष्टा. एवढ्या सगळ्या गोष्टी जमल्या की कर्त्याच्या म्हणजे इंद्रियांच्या पृथक पृथक चेष्टा म्हणजे व्यापार, नानाविध कर्मसाधक अशा हालचाली या देखील गरजेच्या आहेत कर्म होण्यासाठी. म्हणून या चार गोष्टी आपल्याला समजतात आणि पटतात देखील. भगवंतांनी अजून एक पाचवी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. भगवंत असं म्हणतात की दैवम चैवात्र पंचमम. भगवद्गीता दैववादाकडे झुकली. भगवंत असं म्हणतात की दैव किंवा प्रारब्ध किंवा प्राक्तन किंवा नशीब अनुकूल असणं ही गोष्ट कर्म सिद्ध होण्यासाठी म्हणून गरजेची आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आतापर्यंत 17व्या अध्यायापर्यंत कुठेही दैववाद ही गोष्ट किंवा प्रारब्ध नशीब ही गोष्ट भगवंतांनी उच्चारलेली नाही. ती या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुष कर्माकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे सांगण्यासाठी म्हणून भगवंतांनी उच्चारली. या चार गोष्टी असतील तरी देखील म्हणजे अधिष्ठान कर्ता करणम म्हणजे विविध साधनं आणि पृथक चेष्टा कर्म करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या जरी जमून आल्या तरी देखील दैव ही पाचवी गोष्ट कर्म सिद्ध होण्यासाठी आवश्यक आहे असं भगवंत म्हणतात. या प्राक्तनाचं किंवा प्रारब्धाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र भगवंतांनी सांगितलेलं, भगवंत ज्याला नशीब किंवा प्रारब्ध किंवा प्राक्तन दैव असं म्हणतात त्या दैवाचं स्वरूप भगवंतांच्याच भाषेत समजून घेणं ही गरजेची गोष्ट आहे. भगवंतांनी उभ्या केलेल्या तत्वज्ञानाच्या भाषेत समजून घेणं ही गरजेची गोष्ट आहे. त्याच्यासाठी अन्य बाहेरचे ग्रंथ मात्र पाहणं चुकीचं राहील. जेव्हा भगवद्गीतेच्या आधाराने भगवद्गीता आपण पाहतो आहोत तेव्हा दैव किंवा प्राक्तन भगवंत कशाला म्हणतात? कर्माचं जे फळ आहे ते फळ घडण्यासाठी म्हणून मनुष्य हा एकटाच कारण नसतो. प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे जगतामध्ये अखंड कर्म व्यापार नेहमीच चालू असतो.
जे आपण जसं कर्म करतो आहोत तसं जगताचा देखील फार मोठा असा जगडव्याळ कर्म व्यापार एकाच वेळेला चालू आहे. त्याच्यामध्येच आपण देखील एक आहोत. आपण जे काही केलं असं समजतो ते त्याचा प्रयत्न म्हणजे आपल्या स्वतःचा प्रयत्न आणि जगातील इतर व्यापार किंवा चेष्टा या सर्वांच्या साह्याने ती गोष्ट सिद्ध होते. आपल्या प्रयत्नाला अनुकूल किंवा प्रतिकूल असे दुसरे काहीतरी कर्म व्यापार सृष्टीमध्ये चालू असतात, पण ज्याची आपल्याला माहिती नसते. याला भगवंत दैव असं म्हणतात. जे तुम्हाला अज्ञात कर्म व्यापार आहेत पण चाललेले आहेत जगामध्ये, त्याच्यावर तुमचं कर्म सिद्ध होणं अथवा असिद्ध होणं हे अवलंबून असतं. आणि हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं भगवंत त्याला दैव, दैवम चैवात्र पंचमम असं म्हणतात. आणि कार्य घडून येण्याचं हे 5वं कारण आहे असं भगवंत म्हणतात. मनुष्याचा प्रयत्न सफल होण्यासाठी इतक्या सगळ्या 5 गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्याच्यापैकी पुष्कळ आपल्या ताब्यातल्या किंवा आपल्याला माहीतही नसतात अशा गोष्टी जर असतील तर मी अमुक अमुक कर्म करीन म्हणून जो अभिमान धरेल किंवा आपल्या कर्माचं फळ अमुकच व्हावं अशी फलाशा जर कोणी ठेवेल तर तसं खरं म्हणजे संभवनीय नाही हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते. हत्येसारखी जरी गोष्ट असली तरी देखील त्या ठिकाणी दैवम चैवात्र पंचमम ही गोष्ट असतेच. आपल्या एकट्याची कृती कधीच जबाबदार नसते. सृष्टी हा अखंड कर्म व्यापार असल्यामुळं सृष्टीच्या न्यायाने कर्म घडत असतात. आपल्या स्वतःचं यश अथवा अपयश, कर्म सिद्ध होणं अथवा असिद्ध होणं या गोष्टी या 5 गोष्टींवर अवलंबून असल्यामुळं आणि आपल्याला माहीत नसलेले देखील कित्येक घटक कार्यरत असल्यामुळं या ठिकाणी कर्माचा अभिमान बाळगणं किंवा जो बाळगतो तर तो कमी बुद्धीचाच समजला पाहिजे असं भगवंत म्हणतात. मी कर्म केलं आणि मी यशस्वी झालं असं जो जीवनात म्हणतो तर त्याला तेवढं कर्माबद्दल नीट समजलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जो ज्ञानी आहे तो ज्ञानी त्याच्या ठिकाणी मी कोणी आहे अशा प्रकारचा भाव न ठेवता तो राहतो आणि त्याची बुद्धी देखील कर्मामध्ये अथवा कर्मफळामध्ये कधीही लिप्त होत नाही. मी करतो अशी भावना नाही आणि बुद्धीही अलिप्त आहे. असं झाल्यामुळं यांना मारूनही मारलं असं होत नाही. हत्वापि स इमान लोकान हा प्रासंगिक उल्लेख आहे, अर्जुनापुरता केलेला आहे. न हंती न निबध्यते म्हणजे अशा प्रकारचं कर्म देखील बंधक होत नाही असं भगवंत म्हणतात. कर्मयोगाच्या दृष्टीने जे सत्व, रज आणि तम असे भेद 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन करून सांगितले. त्रिविध स्वभाव अथवा बुद्धी, स्वभावानुसार त्रिविध प्रकारची श्रद्धा आणि त्रिविध श्रद्धेनुसार आहार, यज्ञ, दान, तप
या क्रियांचं वैविध्य असा विषय त्या ठिकाणी भगवंतांनी मांडला. सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ. सात्विक दान, राजस दान, तामस दान. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. भगवंत असं म्हणतात की जे सत्व आहे म्हणजे मूळ प्रकृती आहे, त्या सत्वामुळे स्वभाव बनतो आणि त्या स्वभावाची छाप बुद्धीवर पडते, त्याचं इम्प्रेशन बुद्धीवर पडतं आणि त्याप्रमाणे जशी बुद्धी तशी श्रद्धा ठरते. या ठिकाणी कर्मासाठी म्हणून जे कर्माचं ज्ञान जरुरीचं आहे, कर्म करण्यासाठी म्हणून, ते देखील या गुणभेदानी कसं 3 प्रकारचं होतं, सात्विक, राजस आणि तामस, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि या त्रिधा गुणभेदामुळं घडणारी कर्म देखील कशी त्रिविध होतात याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. त्यामुळे त्रिविध कर्म अर्थात ती कर्म करणारा कर्ता देखील कसा त्रिविध प्रकारचा असतो. सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म. त्याचा कर्ता सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता. या कर्त्याची जी बुद्धी असते ती बुद्धी देखील कशी सात्विक, राजस आणि तामस असते. बुद्धीला अनुसरून जी धृती निर्माण होते ती धृती कशी सात्विक, राजस आणि तामस होते. आणि शेवटी या सर्व गोष्टीतून निष्पन्न होणारं जे सुख असतं ते सुख देखील सात्विक, राजस आणि तामस असं 3 प्रकारचं कसं असतं याचं विवरण भगवंतांनी केलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये आहारादी स्थूल क्रियांचं त्रिविधत्व दाखवलं, तर या ठिकाणी कर्त्याचं अंतरंग त्रिविध प्रकारांनी उलगडून दाखवलं. अशा प्रकारे स्थूल क्रिया आणि त्या स्थूल क्रिया करणारा जो कर्ता आहे त्या कर्त्याचं त्या क्रियांच्या मागं जाऊन असणारं जे अंतरंग आहे याच्याबद्दलचा खुलासा आतापर्यंत झालेला नव्हता. कर्मयोगाबद्दल जे विज्ञानात्मक म्हणून निरूपण, हा विज्ञानात्मक शब्द तुम्हाला आठवेल 7व्या अध्यायात प्रथम जो आला, हे निरूपण एवढ्या बाबतीत अपूर्ण राहिलेलं होतं ते या 18व्या अध्यायामध्ये प्रथम आता भगवंत पुरं करतात. म्हणून इथून पुढे भगवंत त्रिविध ज्ञान, मग त्रिविध कर्म, त्रिविध कर्ता, त्या कर्त्याची असणारी त्रिविध प्रकारची बुद्धी, त्यानुसार त्रिविध प्रकारची धृती आणि स्वाभाविक मिळणारं त्रिविध प्रकारचं सुख याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हा जो अध्याय आहे या अध्यायाचा देखील बराचसा भाग कर्माच्या कारणाकरता खर्च झालेला आहे. हा अध्याय आतापर्यंत जी भगवद्गीता सांगितली गेली त्याच्यातल्या ज्या थोड्या राहिलेल्या गोष्टी होत्या तो त्या गोष्टी पुऱ्या करतो. तसंच सार रूपाने देखील गीता सांगतो. आपण यथाक्रम हा अध्याय पाहू. हा अध्याय फार मोठा आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे जवळपास 70-75 श्लोक, 78 श्लोक या अध्यायामध्ये आहेत. म्हणजे काही 20 श्लोकांचे देखील अध्याय आहेत. असे 4 अध्याय एकत्र केल्यावर जेवढा अध्याय होईल तेवढा मोठा असा हा अध्याय आहे. अतिशय महत्वाचा आहे. एकाध्यायी गीता असं त्याला म्हणतात. कदाचित हा थोडासा क्लिष्ट वाटू शकतो असा अध्याय आहे. तरी देखील एवढी भगवद्गीता ऐकल्यानंतर आता त्याच्याच
पुढं कंटिन्युएशन मध्ये अशी ही प्रकरणं आणि विषय भगवंतांनी सांगून ठेवलेले आहेत. नीट लक्षपूर्वक जर ऐकलं तर याच्यामध्ये अवघड वाटण्यासारखं असं काही नाहीये. आपण पुढच्या वेळेला उर्वरित भाग याचा पाहू. पण पुढच्या वेळेला याचा अर्थ मला असं वाटतं की किती आता एकदम 30 तारखेला नाही, पुढच्या महिन्यातच डिसेंबरमध्ये आपण, कारण पुढच्या रविवारी मी नागपूरला जाणार आहे. नागपूरला पुढच्या आठवड्यात मी जाणार असल्यामुळं 3 डिसेंबरला म्हणजे 15 दिवसांनी आपण या विषयासाठी परत एकत्र येऊ. तेव्हा मला परत एवढं सांगायला लावू नका म्हणजे झालं. याच्या पुढं मी एकदम सुरू करीन असं म्हणतो. अगदी थोडक्यात आढावा घेईन फार तर, पण थोडंसं चिंतन तुमच्या ठिकाणी करता आलं तर तोपर्यंत बघा. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा गृधः कस्य स्विद्धन्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.